आणि ज्या दिवशी मतदान होतं म्हणजे आत्ताच वर्ष दीड वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पण राड्याची आणि गोंधळाची परंपरा याही निवडणुकांमध्ये आपल्याला कायम असल्याचं चित्र पाहायला मिळालं। राज्यातल्या विविध ठिकाणी कुठे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणं झाली आणि वादावादी झाली असं चित्र दिसलेलं होतं, कुठे दुबार मतदानांचा वाद झाला, कुठे बोगस मतदानाचा आक्षेप घेतला गेला, काही ठिकाणी स्थानिक वाद पेटले, यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। चंद्रपूरमध्ये काय झालं तर चंद्रपुरात नेहरू शाळा मतदान केंद्राच्या परिसरात शिवसेना शिंदे गट आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मतदारांना प्रलोभन दिल्यावरनं राडा झालेला पाहायला मिळाला। तर विरारच्या मनवेलपाडा येथील बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बूथवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावरती सुद्धा राडेबाजीमुळे गोंधळ उडाला। मुंबईच्या बोरिवलीच्या वॉर्ड क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड आणि पोलीस यांच्यात गोंधळाची घटना झाली। तर नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केंद्रावरती गोंधळाची घटना समोर आली, यामुळे अनेक मतदान केंद्रांवरती काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।